तुम्ही बसा तुमच्या बाबूजींच्या जीवावर. त्यांना तिकडून लांबचं दिसतं का नाही आम्हाला माहित नाही, पण आम्हाला इथलं स्पष्ट दिसायला लागलंय आता. राजश्री, बाबूजींबद्दल एक शब्द जरी बोललात ना तर याद राखा. चुकलं आमचं. आबातोबा चुकलं. तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला, पण रणजित भाऊजींचा रंग आज आम्हाला काहीतरी वेगळाच वाटला. तुम्हाला तो नारळ दिला होता की नाही, तो त्यांना पावलाय. तो आम्हाला पावण्यासाठी दिला होता. या आंबे गावात कोणी मायकलाल नाहीये जो आम्हाला आडवं जाऊन रणजितरावांना फायनान्स करत. काळजी करू नका, आम्ही पक्की मेक मारून ठेवली. हे म्हणजे त्या डबक्यातल्या बेडकासारखं झालं. आंबे गावाच्या बाहेर पण एक जग आहे. रणजित भाऊजी बारगावचं पाणी पिऊन आलेत. ते आम्हाला सांगू नका. रणजितरावांना फायनान्स मिळणार नाही. संपलं. नक्की का? गॅरंटी आहे का तुम्हाला? का बाबूजींना विचारत बसणार आहे? म्हणजे बाबूजींचा सल्ला बिल्ला घेणार आहात का? बाबूजी एकदा तरी पावा यांना. संजू, ते दयाचं वगैरे ठीक आहे, पण माझं खरं गुडलक तू आहेस ना. हो का? जावा तिकडं. आता नाही उशीर होते वाटतं तुम्हाला? जायचंय, पण जाण्यासाठी गाडीची चावी लागेल ना. नेमकं तीच विसरलो. आता लगीन फायनान्सरचं, मग सुजितरावांचं. म्हणजे? अगं म्हणजे मी गंदे सरांना भेटायला चाललोय ना, आणि मग नंतर अपर्णाला भेटेन. कसं आहे, सुजितरावांनी पहिलं प्रेम केलंय, त्यांना त्यांचं प्रेम मिळायला नको. चल येऊ मी. बाय. अहो हा मी सांगते काय. अहो यांनाच फोन लावत होते, पण यांचा फोनच लागला नाही ना. आणि तसं पण माझ्या शिक्षण कमिटीच्या चेअरमन आणि या घरातल्या एल्डरली ग्रेट म्हणून तुम्हाला तर कळवणारच होते की मी. मला लई म्हणजे लई आनंद झालाय बघा. आनंदाचा गगनात मावेनासच झालाय. उत्साह सांगातून नुसता वाहून जातोय माझ्या. हा, त्यांना कळलं ना तर त्यांना पण लई म्हणजे लई आनंद होईल. आणि त्यांना एकपट झाला की नाही तर मला दसपट होईल बघा. तुम्हाला लई मिस करते हो पण मी. हाय का आता काय तुम्ही पण सत्संगाला गेलाय की नाही, मग इकडं कशाला डाव टाकणार आहे मी. बेबी मावशी तुम्ही पण ना. बेबी डार्लिंग आहे. हा, तिला माझ्याकडून लव यू सांगा. हा, तुम्हाला बी लव यू टू म्हणतायत. बरं चला आता या लवकर इकडं. तुम्ही आलात की नाही मग आपण मस्त पैकी पत्त्यांचा डाव टाकू. सकाळचं छानपैकी फिरायला पण जात जाऊ. हा, आणि उकड खाऊ आणि मस्त पैकी डाएट पण फॉलो करू काय. आणि ऐका, तिकडे काळजी घ्या स्वतःची. मग इकडे आल्यावर काय मी आहेच की. हा, ठेवू. काय संजय, आज नुसतं मोगरा नाही, शेवंता, जाई, जुई, गुलाब, जास्वंदी, अख्खीच्या की गुलछडी उतरले वातावरणात. बातमीच तशी आहे ना. माझं लय महत्वाचं काम झालंय बघ. म्हणजे माझ्या प्रीची फायनल डेट आलीये. म्हणजे आज बघ, आज माझं आणि तुझ्या भैया साहेबांचं अर्ध स्वप्न पूर्ण झालंय. माझी प्रीची डेट आली म्हणजे आता माझी स्वप्न पूर्ण होणार. आणि ह्यांच्या प्रोजेक्टला लवकरच सुरुवात होणार आहे बघ. संजय लई भारी झालंय हे. वा वा वा. जिओ आमचे भैया साहेब आणि जिओ आमच्या वहिनी दिली टिल. इसी बात पे मस्त चावून जाऊ दे काय. चालते की, आलेच. हा संजय, मी टेरेसवर थांबतो ग, तिकडेच घेऊन याच्या. एवढं काय झालंय खुश व्हायला? म्हणजे रणजित भाऊजींना लोन मिळालेलं दिसतंय. हाय का? म्हणजे रणजित भाऊजींना लोन मिळणार, ही पोरगी पोलिसात भरती होणार, आणि आमचे हे बसलेत बाबूजी करत. सॉरी रणजितराव, तुम्हाला फार वेळ थांबावं लागलं. इट्स ओके. आमच्या माणसाने काय चहा वगैरे दिला की नाही तुम्हाला? हो, मिळाला. रणजितराव, हा जो प्रोजेक्ट आहे ना तो तुमच्या इतकाच मला माझा सुद्धा वाटतो. म्हणजे अर्थात मी तसा समजतो, आणि या प्रोजेक्टमध्ये मी पैसे गुंतवायला सुद्धा तयार आहे.
आणि आज माझ्याकडे पैसे असते ना तर आज मी तेच केलं असतं. म्हणजे त्याचं काय रणजितराव, अचानक एक माझा प्रोजेक्ट प्रिपोन झाला, त्यामुळे मला सगळा पैसा तिकडे वळावा लागला. अर्थात ते फक्त बँक प्रोसिजरसाठीच. हां, फक्त एक आठवड्यानंतर ते पैसे मला मिळतीलच आणि मी लागलीच तुमच्या प्रोजेक्टमध्ये ते गुंतवेन. पण 1 आठवडा वेळ द्यावा लागेल. पण गंदे सर, मी तुम्हाला सांगितलं होतं एनी हाऊ 2 दिवसात मला सगळे पैसे हवेत. हो हो, ती कल्पना होती मला आणि मी तयारी केली होती. बिझनेस म्हणलं ना रणजितराव की 19-20 होणारच. हे बघा गंदे सर, माझ्याकडे मागचा पुढचा वेळ नाहीये. मला अर्जंटली पैसे द्यायचे होते. रणजितराव, अगदी मनापासून सॉरी. फक्त 1 आठवडा वेळ द्या मला. पण तुम्ही हे फोनवरही सांगू शकला असता सर. बरोबर आहे रणजितराव, परंतु ज्या माणसाबरोबर बिझनेस करायचा ना त्याच्यासोबत ट्रान्सपरन्सी पाळलेली पाहिजे. म्हणून मी प्रत्यक्ष भेटून हे सगळं बोलायचं ठरवलं. प्लीज रणजितराव, तुम्ही दुसरीकडे काय प्रयत्न करू नका. मला केवळ फक्त 7 दिवसाचा वेळ द्या. ठीक आहे, मी विचार करून कळवतो तुम्हाला. येतो. फक्कड झालंय की नाही चहा? म्हणजे काय, अगं तू दिलेली बातमी 1 नंबर आणि चहा तर त्याहून 1 नंबर. संजय, मला माहिती होतं हे सगळं होणार आहे, पण आता जे प्रत्यक्ष घडतं ना, विश्वास बसत नाही माझा. घोडा माझा ना गया. तू एवढी टफ फाईट देऊन ग्रॅज्युएट झालीस, एवढ्या टफ सिच्युएशन मध्ये पोलीस ऑफिसर व्हायचं ठरवलंयस आणि आता परीक्षा आली की. संजय, लोक 5-5 वर्ष घासतात तरी त्यांची प्री सुटत नाही, पण आपल्याला गॅरंटी आहे तू पहिल्या झटक्यात प्री बी काढणार आणि मेन्स बी काढणार. हा, माझं फिजिकल ट्रेनिंग पण नाही एकदम जोरदार सुरू आहे बघ. आता मी ठरवलंय एकदम फोकस करायचा, मिनिट वाचवायचा, तो सगळा वेळ कष्टासाठी वापरायचा आणि ही लढाई काही बी झालं तरी जिंकायचीच. जिंकायची म्हणजे जिंकणारच गॅरंटी आपल्याला. संजय, मानलं तुला. आंबेगाव मध्ये ना फायटर ऑफ द इयर अवॉर्ड काढला पाहिजे आणि तुला दिला पाहिजे. हा का? चढव अजून हरभऱ्याच्या झाडावर चढव. संजय, तुला माहितीये माझी तारीफ किती महाग येते. आता तारीफ करतोय म्हणजे तू काहीतरी चांगलं काम करतेस म्हणून. तसं जर असेल ना तर मी असंच म्हणेन की प्रेमात लय ताकद असते बघ, लय म्हणजे लय. आता ह्यांनीच माझा अभ्यास व्यवस्थितपणे करून घेतला ना, ह्यांनीच मला शिस्त लावली, ह्यांनीच मला शिकवलं की अभ्यासाचं नियोजन कसं करायचं असतंय ते. अगं ते आत्ता, पण या आधीच सगळं क्रेडिट तुझं आहे. असं कसं? मी अभ्यास करत असताना ह्यांचा फोटो असायचाच की नेहमी समोर. म्हणजे भैयासाहेब आधुनिक द्रोणाचार्य आणि तू एकलव्य, एकाग्र चित्ताने ध्येय भेदणारी. तुझ्या लय भारी बोलतोस बर का तू. अगं आम्ही फक्त भारी बोलतो, पण तुझ्यासारखे लोक भारी करून दाखवतात. बघ की भैयासाहेब तुझ्या लाईफ मध्ये आले, तुझी लाईफ कुठच्या कुठे गेली ग. भैयासाहेबांच्या हाताला मिडास टच आहे. म्हणजे डास टच आहे म्हणजे? अगं मिडास टच म्हणजे भैयासाहेब ज्या पण गोष्टीला हात लावतील ना त्याचं सोनं होईल, ते सक्सेसफुल होईल. तसं भैयासाहेबांनी जर आमच्या आयुष्याला एकदा हात लावला ना, मोगरा होईल बघ सगळं. म्हणजे विसरलीस ना? प्रेम सागरात गुडगुड गोते खाणारी आमची प्रेम नैया भैयासाहेबास पार लावणार आहे. अगं आपणाला भेटणार तर भैयासाहेब आज. आता भैयासाहेबांनी माझी केस त्यांच्या हातात घेतल्या म्हटल्यावर निकाल माझ्या बाजूनच लागणार ना. सुजित आणि अपर्णा, 3 फुल्या 3 बदाम आणि वातावरणात नुसतं प्रेम प्रेम प्रेम. समजतं ना तुला? अगं हो की नाही, काही तर बोल की. अगं मुंडी तर आलं. हा चल येतो मी. का माझ्या डोक्यात विचार जात नाहीयेत, काहीतरी वेगळेच विचार येत आहेत त्या पोरीबद्दल. आता झालं ना सगळं व्यवस्थित आहे. मामांनी एवढी माहिती दिली आहे, मोनी एवढं समजून सांगते. तू स्वतःच्या डोळ्यांना त्या पोरीला सगळं खरं खुरं वागताना पाहिलंय, तरी ती खोटच वागते असं का वाटतंय? त्या पोरीबद्दलचे डाऊट का नाही जातेत माझ्या डोक्यातनं?